सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता सत्या आणि मंजू मस्त तिथे एन्जॉय करत असतात. दोघे जण असतात, त्यामुळे आता सत्या आणि मंजू खूपच खुश असतात. तर आता मंजू रुसलेली असते. सत्या मंजूला पाठीमागून येऊन मिठी मारतो आणि म्हणतो, वाघमारे सॉरी, चूक झाली माझी, मी असं करायला नको होतं, असं बोलायला नको होतं तुम्हाला, असं बोलतो. तर आता मंजू म्हणते की सध्या जाऊ दे, तुझ्यासाठी एवढं सगळं केलं पण तू हे असं का करतोय सत्या, असं म्हणते. तर आता सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे, ते सगळं जाऊ दे आता, चला. तर आता मंजू म्हणते, सत्य तुला माहिती का आज काय केलंय मी? तुझ्या स्पेशल आवडीचं जेवण केलं आहे. अरे आपण आता इथं डिनर करणार आहोत, कॅनल डाईट डिनर. तर आता सत्याला खूप आनंद होतो. सत्य म्हणतो, काय खरंच? म्हणतो की हो खरंच. तर आता लगेच मंजू तुझे जेवायचं सगळं घेते आणि सत्य आणि मंजू तुझे जेवण करतात. दोघे एकमेकाला घास भरवतात आणि जेवण करतात. आणि इकडे आता जेवण झाल्यावरती ते तिथेच दोघे एन्जॉय करतात आणि दोघे नेमकं तिथेच झोपी जातात. त्यांना कळतच नाही झोप कशी लागते. ते दोघे जण एकत्र झोपलेले असतात आणि तसे ते झोपून राहतात. आणि आता ते झोपून राहिल्यावरती आता ते एकमेकात पूर्ण गुंतून गेलेले असतात. आणि इकडे आता सकाळी सकाळी ज्या मम्मी साहेब आहेत, मम्मी साहेब पण स्वप्नात ते तिथे बघायला येतात. तर ते म्हणतात, बापरे, इथे झोपलेले आहेत. हो सपने, हात चारचे फोटो काढ. आणि ते फोटो काढतात आणि आता लगेच पूर्वा पाटील मॅडमला पाठवून देतात. ते म्हणतात की सकाळी सकाळी पाठवलं म्हणजे कसं काम सोपं होईल. आणि त्या पूर्व पाटील मॅडमला पाठवतात. म्हणतात, सपने काही चूक करू नका ह्यावेळेस. सपने म्हणते, नाही हो मम्मी. तर आता लगेच ते फोटो पाठवते आणि इकडं आता मम्मी साहेबांना त्या तिथे आता मस्त एन्जॉय करतात. म्हणतात की बरं झालं. आणि आता इकडं जी पूर्वा पाटील मॅडम आहे, ती सकाळी सकाळी ड्युटीवर चाललेली असते. तेवढ्यात तिला ती फोटो येतो आणि तिथं फोटो बघते. ती म्हणते की हा फोटो, म्हणजे दोघं एकत्र आलते होय. माझं काम इतकं भारी झालंय ना, खरंच सांगू नाही शकत. खूप भारी झालं आहे आज. खरंच यांनी फोटो पाठवला आणि मला खूप आनंद झाला आहे, असं म्हणत असते. आणि ती म्हणते की आता मग सपूर्वा म्हणते की आता पहिले मला डॅडी साहेबांना ही बातमी कळवायला हवी. डॅडी साहेब पण खुश होतील. आणि आता ती लगेच तिकडे तात्यासाहेबांना फोन करते आणि म्हणते, डॅडी साहेब तुम्हाला माहिती का? तर ते म्हणतात, काय ग पूर्वा, अगं काय तुझ्याकडे न्यूज, गुड न्यूज आहे का काही बॅड न्यूज आहे? तर लगेच ती म्हणते की अहो ऐका तर सही. तर म्हणतो की तुझ्या आवाजावरूनच कळतंय काहीतरी गुड न्यूज असणार आहे, मोठा धमाका असणार आहे. तर आता लगेच ती म्हणते की हो, अहो तुम्हाला माहिती का, ते सत्याच्या आणि मंजूचा एक पुरावा माझ्या हाती लागला, दोघांचा फोटो. तर त्यानंतर त्याच्या फोटोचं काय करणार आहे मग? तर ते म्हणते की हे बघ, फोटोचं तुला माहिती काय करायचं आहे? तुम्हाला माहिती डॅडी साहेब, हे बघा आता सत्या आणि मंजूला त्या फोटोच्या प्रूफवरून मी वेगळं करू शकते. आणि वेगळं केल्यावर तुम्ही आता सत्याला आणि मंजूला संपवायला सावध राहा. तुम्ही सत्याला आणि मंजूला दोघांना वेगवेगळं करून संपवून टाकायचं. तर ते म्हणतात की भारी काम केलं. तर ते म्हणते की एक सांगू का, माझ्या हातामध्ये आता तुमची फाईल आहे. तर ते म्हणते की मग हातात का धरून बसले, जाळून टाक ती फाईल. तर ते म्हणते की नाही, असं कोणाला डाऊट यायला नको ना, त्यामुळे ती फाईल पण माझ्याजवळ ठेवणार आहे, असं म्हणते. आणि आता ती म्हणते की चला ठेवू का, आता मी कामाला लागते, असं म्हणते आणि ती तिथून जायला निघते. तर इकडं मंजू आणि सत्या अचानक उठतात. मंजू म्हणते, अरे सत्या उठ, सकाळ झाली आहे. तर सत्या म्हणतो, काय झालंय वाघमारे, झोपा ना मग. असं तुमच्या मिठीत झोपायला मला खूप आवडतं, कायम तुमच्या मिठीत झोपावं असं वाटतंय मला. तर आता ते म्हणतात की काय, असं का करते, असं का सत्या, झोप मग गपचूप. तर आता लगेच मंजू म्हणते, अरे सत्या सकाळ झाली आहे. अरे बघ ना किती वेळ झाला आहे, मला बघू दे किती वाजले, मला ड्युटीवर जायचं आहे. मंजू मोबाईल बघते तर मंजू म्हणते, अरे सत्या खूप उशीर झाला आहे. अरे आता 8 वाजलेत. अरे मला जावं लागेल, खूप टाईम झाला, आता काय करू मी? चल पटकन सोड मला. तर इथं कोणतरी आलं असणार आहे, आपला कोणतरी कदाचित फोटो काढून नेला असणार आहे सत्या. मम्मी साहेब नाही तर सपना वहिनी बघ, कारण की ते चान्स शोधत होता आपण कधी एकत्र येऊ, आणि त्यांना तो चान्स भेटला आहे. सत्या आता काही करून आपल्याला शोधून काढावं लागेल, त्यांनी काय पुरावे केले. सत्य म्हणतो की वाघमारे खरं आहे तुमचंवालं, असं बोलतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.